हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर हा जो व्लॉग आहे, मी शनिवारचा व्लॉग तुमच्याशी शेअर करते आहे. आणि तुम्हाला माझा थोडासा आवाज देखील असा म्हणजे थोडासा खराब वाटत असेल. तर एकच पाऊस पडून गेलेला आहे, पण त्या पावसामध्येच माझा घसा पूर्ण खराब झाल्यासारखा मला वाटतोय. तर आता म्हटलं की इतका खरखर करतोय आवाज, तर म्हटलं की चला आल्याचा मस्तपैकी चहा करूया. आणि इथे मी जे पनीर घरीच तयार केलेलं, तर आज म्हटलं सकाळी म्हणजेच सकाळच्याच नाश्त्याला मी डायरेक्ट पनीर मटर पनीर आणि फुलके बनवणार होते. म्हणजे मुलांना दुपारी जेवायला देखील तेच होईल. तर सकाळच्या नाश्त्याला फक्त निलय आहे आणि मी काही सकाळचा नाश्ता आज काही केलेला नाहीये. फक्त चहा वगैरे घेईल आणि एखाद खजूर वगैरे मी खाऊन घेईल. तर इथे मटर पनीर बनवतेय. तर मटर पनीर बनवण्यासाठी जे काही वाटण तयार करायचं होतं, तर वाटणामध्ये मी इथे कांदा, आलं, लसूण आणि काजू हे सगळं घालून छान असं भाजून घेतलं आणि त्याची पेस्ट तयार केली. सोबतच या वाटणामध्ये खडे मसाले घातले होते, जसं की मिरी, लवंग, दालचिनी असे मसाले. तर हा मसाला तयार केला ना, तर मस्त फ्रेश वाटणाचा असा फ्लेवरवाला असा मस्त मटर पनीर घरच्या घरी आपण बनवू शकतो. आणि मेन म्हणजे ना, काजू घातल्यामुळे मटर पनीरला छान असा थिकनेस येतो आणि चव देखील खूप छान येते. तर इथे मी माझा गुळाचा चहा तयार करून घेतलेला आहे. तर कपामध्ये ओतला आणि गूळ पावडर यामध्ये घालून घेते आता. आता वातावरणामध्ये थोडासा असा बदल जाणवल्यासारखा दिसतोय, कारण की वातावरण खूप असं ढगाळ आहे आणि आळस देखील येतो या वातावरणामुळे. त्याच्यामुळे ना असं म्हणजे कंटाळा आल्यासारखं, काम रखडल्यासारखी होत आहे. तर म्हटलं की चला, म्हणूनच मी जास्त दुपारी स्वयंपाक वगैरे करायला न घेता सकाळी माझा चहा वगैरे झाला की लगेचच मी स्वयंपाकाला लागते. आणि मग म्हणजे गरमागरम मटर पनीर फुलके असले ना, की मुलं देखील त्यांच्या जेवणाच्या वेळेला ते खाऊन घेतील. तर ते इथे मस्तपैकी मी साधारणपणे 10 ते 15 फुलके करून घेणार आहे. कारण की फुलके म्हटलं की त्याची साईज लहान असते आणि चपाती म्हटलं की ती साईज मोठी असते. तर 2 चपात्या खाल्ल्या की मुलांची पोट भरतात. पण फुलके लहान असल्यामुळे साधारणपणे 4 ते 5 तरी फुलके एका व्यक्तीला पुरेसे होतील. या हिशोबाने मी आज हे पीठ मळून घेतलं होतं. बरं, चपातीपेक्षा फुलक्यांना वेळ कमी लागतो बरं का, आणि सगळ्यात महत्त्वाचं मटर पनीर बरोबर फुलके हे खूप छान टेस्टी लागतात. म्हणून मग मी आज फुलकेच बनवायचं ठरवलं चपाती बनवण्यापेक्षा. तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी हा जो फुलका आहे तव्यावर किती छान असा शेकलाय. बरेच जणांना फुलका डायरेक्ट गॅसवरती शेकायचा प्रयत्न करतात. ते फुलके देखील खूप छान असे टम्म वगैरे फुगतात. पण काय माहिती, मी गॅसवर शेकायला गेले ना, माझे फुलके जे आहेत ते फुगत नाहीत, फुटतात ते. फुगायच्या आधीच फुटून जातात. तर हा बघा मस्त असा टम्म असा फुलका फुगलेला आहे. तर सकाळी 9:30चा क्लास असल्यामुळे मला आता हे पटापट सगळे कामं उरकून घ्यायची आहेत. तर सगळा स्वयंपाक वगैरे झाला होता आणि ही बघा, हीच ना सकाळी पाणी पिलेली भांडी अशीच मी सगळी किचन सिंकवर ठेवलेली आणि स्वयंपाक करत असताना थोडाच फार पसारा असा होतोच. तर आता पटापट हे सिंक वगैरे आवरून घेते. दिवसभर ना असं कंटाळावाण्यासारखं होतंय, पण आता प्रकाश देखील बाहेर खूप छान पडलेला आहे. मोकळं असं कोवळं ऊन पडलेलं आहे. तर जास्त काही वाजत आलेलेच नाहीयेत. फक्त साधारणपणे सकाळचे 9:30 वाजत आलेले आहेत. आणि आता माझा क्लास थोड्या वेळाने सुरू होईल. तर म्हटलं त्याआधी ना इथे सगळं किचनचा ओटा सगळा साफ करून ठेवते. आणि म्हणजे ना किचनचा ओटा साफ करत असताना असं ओटा पुसत असताना वाटत होतं ओटा तेलकट वगैरे झालाय. तर त्याच्यावर स्प्रे करून घेतला मी आणि स्प्रे बॉटलचा जो स्प्रे आहे ना, तर तो घरीच तयार केलेला आहे. लिक्विड डिशवॉश आहे आणि त्यामध्ये पाणी आणि थोडंसं व्हिनेगर. तर हे थोडंसं रिस्प्रे करून ओटा पुसून घेतला ना, मस्त तेलकटपणा सगळा निघून जातो. तर इथे निलयला मी विचारलेलं, की "तुला म्हणजे चहा चपाती वगैरे हवी आहे का?" तर आज
मटर पनीर म्हटल्यानंतर निलय म्हणाले, "नाही, मी डायरेक्ट मटर पनीर वगैरे खाणार आहे." तर इथे जे फुलके आहेत त्याला मी तूप लावून घेते आणि गरमागरम मटर पनीर आणि फुलके आता निलयला खायला देते. म्हणजे कसं आहे, त्याचं पोट देखील भरेल आणि मग नंतर दुपारी जेवला तर मग तो जेवेन. तर इथे बघा मटर पनीर तयार झालेलं आहे. तर कुकरमध्ये डायरेक्ट मी मटर पनीर केलं होतं. तर कुकरमध्ये का केलं? कारण की जे वाटाणे आहेत ना, कडधान्यातले वाटाणे मी रात्री भिजत ठेवलेले आणि म्हणून ते पटकन शिजण्यासाठी कुकरला पहिले ते वाटाण्याची आमटी शिजवून घेतली. काजू ग्रेव्ही असलेली आणि मग त्याच्यावरती मी हे केलेलं आहे, पनीर घातलेलं आहे. तर असं करून बघा, झटपट होते पनीरची भाजी आणि वाटाणे देखील छान शिजतात. निलयचा शाळेचा वेळ होत आलेला. निलयचा नाश्ता वगैरे झाला. त्याला थोडीशी ओरडले मी अभ्यासावरून. कारण की तो ना खेळायला लागला की नुसता खेळतच राहतो आणि ऑनलाईन गेमचं असं असतं ना, की आणि आपल्यावरून पण तुम्ही बघा, जर आपण एखाद्या वेळेस फोन हातामध्ये घेतला ना, वेळ कसा कधी कुठे निघून जातो कळत नाही. आणि म्हणून मग निलयला मी ओरडले होते, तर गप्प असा उभा होता शांत खाली बघून. तर इथे त्याची शाळेची तयारी करून देते. त्याने त्याची बॅग तर भरली, पण शाळेचं युनिफॉर्म बाकी होतं प्रेस करायचा. तर म्हटलं की चला आता हा पटकन प्रेस करून देते. क्लास वगैरे झाल्यानंतर युनिफॉर्म मी आता हा प्रेस करतीये. सकाळचे ना जवळपास 7 ते 10 वाजेपर्यंतची एवढी कामाची घाई गडबड आणि धावपळ असते ना, तर याच वेळेमध्ये जवळपास सकाळची 70% कामं पूर्ण होऊन जातात. पण इतक्या घाई गडबडीमध्ये बरं असं कुठलंही काम नाहीये, की ते शॉर्टकट वगैरे आपण करू शकतो. तर इथे मी आज शॉर्टकट असा केला होता, की जो मसाला मला वाटायचा होता ना, तर तो मसाला वाटण्यासाठी म्हणजे भाजण्यासाठी ना मी डायरेक्ट कुकरमध्येच सगळे मसाले भाजून घेतलेले. म्हणजे की कांदा, काजू, त्याच्यानंतर आलं, लसूण वगैरे असं. त्याच्यामुळे एक्स्ट्रा भांडी नाही निघणार याचा मी जास्त प्रयत्न केलेला. तर आता वाजत आलेले आहेत जवळपास 12 वाजत आलेले आहेत आणि आता इथे ना किचनमध्ये आले मी. तर किचनमध्ये हे ना रात्री मी म्हणजे जी साय साठली होती फ्रीझरमध्ये ठेवलेली, तर ती मी बाहेर काढून ठेवलेली रात्रीच आणि सकाळपर्यंत छान अशी रूम टेम्परेचरवर आलेली. आता अशा म्हणजे जेव्हा आपण लोणी वगैरे काढतो ना, तर लोणी वगैरे काढत असताना जास्त भांडी वगैरे आणि हात वगैरे पण खराब करायचे नाही. झटपट लोणी निघतं. फक्त आपण साय ना रूम टेम्परेचरवर आणून ठेवायची आणि एका व्हिस्करच्या साहाय्याने फक्त गोल-गोल फिरवायचं. लगेचच जे लोणी आहे ना सेपरेट व्हायला लागतं आणि याच्यामध्ये ना थोडंसं थंड पाणी घालायचं. माठातलं घाला किंवा फ्रीजमधले बर्फाचे तुकडे जरी घातले ना तरी देखील झटपट जे लोणी आहे ते पटकन निघतं. आता इथे मी माठातलं पाणी टाकले तरी देखील तुम्ही पाहू शकता लगेचच लोणी सेपरेट झालंय. आणि जास्त काही वेळ देखील मी या लोण्याला फेटलेलं नाहीये बरं का. साधारणपणे 3 ते 4 मिनिटं फेटलं आणि लगेचच लोणी सेपरेट झालं. तर आता ह्या लोण्याला ना जवळपास 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेते आणि ते हे पहिलं पाणी काढलेलं आहे. आणि जास्तीत जास्त आपण लोण्याला धुतलं ना, तर त्याची जी बेरी असते ना, तर ती कमीत कमी निघते. हे दुसऱ्यांदा मी धुतलेलं आहे लोणी आणि त्याच्यामुळे पाणी बघा आणखीनही थोडंसं दुधाळ असं दिसतंय तुम्हाला. आणखीन एकदा व्यवस्थित धुवून घेते. दुधाळ तर पाणी थोडंफार राहणारच आहे त्याच्यामध्ये. 3 वेळा पाण्याने धुवून झाल्यानंतर हे जे सॉरी लोणी जे आहे ना, तर ते लगेचच या नॉनस्टिकच्या भांड्यात घातलं मी आणि आता हे नॉनस्टिकचं भांडं डायरेक्ट मी गॅसवर ठेवून देते. तर बऱ्याच जणी लोणी काढत असताना मिक्सरच्या भांड्याचा वापर करतात, व्हिस्करचा वापर करतात किंवा मग रवीचा वापर करतात आणि ते लोणी काढत असताना अक्षरशः हाताने काढतात आणि हाताला ना म्हणजे पूर्णपणे असं ते लोणी वगैरे चिकटलेलं असतं. तर अशा वेळेस ना तुम्ही असं झटपट म्हणजे लोणी काढत चला. हात वगैरे अजिबात खराब होत नाही आणि जास्तीत जास्त फक्त 2 भांडे इथे आपल्याला लागतात. एक तर ते साईचं भांडं आणि दुसरं म्हणजे लोणी फेटलेलं भांडं. या 2 भांड्यामध्ये तुमचं लोणी पटकन तयार होतं. आता हे लोणी काढताना ना यामध्ये मी तुळशीपत्र, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर हळदीने काय होतं ना घसा वगैरे पकडत नाही. एका साईडला मी लोणी कडत ठेवलेलं आहे. तोपर्यंत म्हटलं की चला इथे थोडंसं डोस्याचं आपण भिजत घालूया. तर तांदूळ घेतलेले मी आणि सोबतच अख्खे उडीद आणि मेथीदाणे 1 चमचा. तर हे सगळं मिश्रण मी एकत्रच केलेलं आहे. सेपरेट काही भिजत घालत नाही. आणि हे आता स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेते आणि मस्तपैकी मग ते आता भिजत ठेवणार आहे. बऱ्याचदा बायका मी असं बघते ना, की बाहेरून इडली बॅटर वगैरे विकत घेतात आणि मग त्याच्या इडली किंवा मग डोसे वगैरे बनवून नाश्त्याला देतात. पण खरं सांगते ते इडली बॅटर मी एकदा घेतलं होतं आणि ते इडली बॅटर ना पुरलं नाही मला. कारण की ते 1 किलो जरी घेतले ना, तरी ते इडली बॅटर आमच्या घरामध्ये पुरणार नाहीये. कारण की इडली किंवा डोसे, इडली तर नाहीच, डोसे आणि अप्पे करायचे म्हटले ना, तर मुलं पोटभर खातात आणि त्यांना या गोष्टीचा कंटाळा नाहीये. आणि माझं देखील काम सोपं होऊन जातं. म्हणून मग मी ना जास्त काही असं बाहेरचं
इडलीचं बॅटर मी खूपच म्हणजे ना नाहीच्या बरोबर आणते. मला असं वाटतं एवढ्या वर्षामध्ये मी फक्त 1 ते 2 वेळा इडली बॅटर आणलं असेल. बाकी मी इडली बॅटर जे आहे ते घरातच बनवते. तर छान असं डाळ आणि तांदूळ म्हणजे अख्खे उडीद आणि ही तांदूळ धुवून घेतले आणि पाणी घालून आता हे व्यवस्थित मिक्स करून भिजत ठेवलेलं आहे. आता जवळपास पावसाळा सुरूच होईल म्हणजे जून तर सुरू झालेलाच आहे. म्हणजे पूर्ण जून आता संपत आलेला आहे. पण तरी देखील पाऊस पाहिजे तसा होत नाहीये. पण आता जसा पाऊस पडेल ना, तर तसं आपल्याला पाणी देखील आपण तसंच पिलं पाहिजे. शक्यतो थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये तहान वगैरे जास्त काही लागत नाही. तरी देखील आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण हे कमी होत असतं आणि म्हणून पाणी आपण वेळोवेळी पिलं पाहिजे. तर इकडे बेडरूममध्ये आले आणि हे जे बाथरूम होतं, तर ते म्हटलं आता चला धुवून घेऊया हे. तर थोडंसं रेड हार्पिक टाकलं आणि हे व्यवस्थित आता ब्रशने घासून घेते. तर हा जो ब्रश आहे ना हँडलवाला इतका फ्लेक्सिबल आहे ना आणि फक्त आपण रेड हार्पिक टाकायचं किंवा तुम्ही सर्फ पावडर टाकून देखील धुवू शकता. आणि हे अशा पद्धतीने ब्रश वगैरे फिरवलं ना सगळं बाथरूम स्वच्छ चकाचक निघतं. आणि मेन म्हणजे रेड हार्पिकमुळे ना डाग वगैरे कुठे राहत नाहीत आणि एक बाथरूमचा जो स्मेल असतो तो पूर्णपणे निघून जातो. आता हे बाथरूम वगैरे स्वच्छ झाल्यानंतर आधीच म्हणजे या बाथरूममध्ये एअर फ्रेशनर लावलेलं आहे. पण बाथरूम वेळोवेळी स्वच्छ ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर ते व्यवस्थित ब्रशने घासून घेतलं आणि आता हे स्वच्छ धुवून घेतीये. टॉयलेट, बाथरूम वेळच्या वेळी स्वच्छ असे केले ना, तर मस्त असं घर आपलं फ्रेश राहतं. असं म्हणजे ना कंटाळा आल्यासारखं किंवा निगेटिव्हिटी अशी राहत नाही. त्याच्यामुळे ना टॉयलेट, बाथरूम वेळच्या वेळी आपण स्वच्छ केले पाहिजेत. आता इथे सगळं बाथरूम वगैरे स्वच्छ केलं आणि कपडे आणखीन वाळवायचे बाकी होते. सकाळपासून तसं बघायला गेलं तर खूप सारी कामं उरकलेली आहेत. सकाळचा क्लास झालेला आहे आणि संध्याकाळचा क्लास आणखीन 4चा व्हायचा बाकी आहे. तर त्याच्या आतमध्ये 9:30चा क्लास झाल्यानंतर इतकी सगळी कामं मी उरकलेली आहेत. तर त्यातल्या त्यात एक सोपं काम म्हणजे सकाळीच मी मटर पनीर आणि फुलके केल्यामुळे आता दुपारचा स्वयंपाक मला जास्त काही बनवायची आवश्यकता नाही. म्हणजे तेच आता माझं जेवण देखील असणार आहे आणि मुलांचं देखील. तर इथे झटपट सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेते मी. कारण की पुन्हा तो ढिगारा इथे-तिथे पडण्यापेक्षा लागलीच कपड्यांच्या घड्या घालून त्या कपाटामध्ये ठेवलेले कपडे बरे पडतात. आणि ज्याच्या त्याच्या कप्प्यामध्ये ज्याचे त्याचे कपडे गेले ना, की मग पुन्हा मम्मी हे शोधून दे, ते शोधून दे असं म्हणजे मुलं तरी असं निदान करत नाहीत. आता हे सगळे कपड्यांच्या घड्या झालेल्या आहेत. आता हे कपडे ना पटापट मी कपाटामध्ये ठेवून देते. बाथरूम वगैरे धुवेपर्यंत आणि कपडे व्यवस्थित घड्या घालून कपाटामध्ये ठेवेपर्यंत आणि सगळे कपडे आता हे धुतलेले जे होते ना, तर ते आता सुकत घालते. तोपर्यंत गॅसवर मी जे लोणी कडत ठेवलेलं, तर तेवढ्या वेळामध्ये लोणी छान असं कडून तूप देखील तयार होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं लोणी कडत ठेवत असताना ना, गॅस नेहमी एकदम मंद आचेवरती ठेवायचा. त्याच्यामुळे काय होतं लोणी असं खाली उतू जात नाही आणि सतत आपल्याला त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागत नाही किंवा चमचा वगैरे फिरवायची देखील आवश्यकता लागत नाही. तर आता हे सगळे कपडे सुकवून सुकायला घालते आणि नंतर तुम्हाला तूप देखील दाखवते कसं कढलंय ते. थंड झाल्यानंतर ते डब्यात भरून ठेवणार आहे मी. तर असं होतं आजचं माझं सकाळपासून धावपळीचं आणि तितकंच प्रोडक्टिव्ह रुटीन. सगळी कामं वेळेत पार पडलेली आहेत. तर असा होता आजचा माझा दिवस. तर आजचं रुटीन जर तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.